काय आनंद घेतला तुम्ही. चला, कीर्तनाचा आपला भाग संपलेला आहे. आता वेळ आपली झालेली आहे, परंतु फक्त आता तुमचा 5 मिनिटाचा वेळ घेणार आहे. फक्त 5, चालेल ना? फक्त 5 मिनिट घेणार आहे आणि लगेच आपल्याला सगळ्याला आपापल्या घरी. हा, तुम्ही म्हणता पोरगी 10 वाजले तरी उरकीनच. आता कायच करा, तुमचे चेहरेच इतके प्रफुल्लित दिसायले तर उरकावच वाटना. हा चला, आपल्या वेळेत आहे की नाही, समयासी सादर व्हावे आहे की नाही, त्याच्यामुळे आपल्याला वेळेत कार्यक्रम आठवायचा आहे की नाही. फक्त 5 मिनिट तुमचे घेणार, पण 5 मिनिटे इतके महत्वाचे की खूपच महत्वाचे आहे की नाही. कसं आहे, आपण कीर्तनाचा सहारा कशासाठी घेतो? कीर्तनाचा सहारा याच्यासाठी असतो आयुष्यातले दोष मिटावे आणि आयुष्यामध्ये चांगली कशाची तरी प्राप्ती व्हावी, याच्यासाठी आपण कीर्तन ऐकत असतो. त्याच्यामुळे प्रबोधनपर फक्त 2-3 गोष्टी सांगणार आहेत, तेवढं लक्षात ठेवायचं आणि लगेच उठायचं निघायचं. हा, तुम्ही म्हणता ना आम्हाला लावतीच बाबा आहे की नाही, संपलं तर काय मग आहे की नाही. त्याच्यामुळे त्याच्या अगोदर असं महत्वाचं ऐकायचं आपल्याला, एवढं चित्त देऊन ऐकायचं ज्याचं नाव ते आहे की नाही. त्याच्यामुळे महत्वाच्या गोष्टी कीर्तन याच्यासाठी असते, संतांनी याच्यासाठी दिलं की बाबांना समाजामध्ये चांगल्या पथावरती लोकांनी चलावं, याच्यासाठी परमार्थ करायला सांगितलं, भगवंताचं नाम घ्यायला सांगितलं. भगवंताचं नाम आपण घेत आहोत, पण त्यासोबत संसारामध्ये आपण चांगल्या नीतीनं चलावं आहे की नाही. हे लेकरं एवढे लहान लहान तुम्ही बघत आहात, एवढी संध्याकाळ झाली तरी ही उभे राहून टाळ घेऊन उभे आहेत. ही आपली युवा पिढी आहे आणि ही युवा पिढी आज अशी उभा राहिली तर भारताचं भविष्य महाराज एवढं उज्ज्वल आहे, खूपच उज्ज्वल आहे. त्याच्यामुळे महाराज ही युवा पिढी सुधारणं फार महत्वाचं आहे. आणि हे सुधारण्यासाठी माता माऊली हो, एक लेख म्हणून आज तुम्हाला विनंती करणार आहे, महाराज लेकरांना असे संस्कार द्या, असे संस्कार द्या. आपल्याला प्रत्येकाला वाटतं आपल्या घरामध्ये शिवबा जन्माला यावे, पण आपल्या घरात नाही, शेजाऱ्याच्या घरात, असा विचारच करायचा नाही. महाराज शिव छत्रपती जन्माला येतील, परंतु कधी? बसलेलं तरुण मंडळ सगळ्यांनी हात जोडून एक सांगते, सगळ्यांनी एक गोष्ट माझी लक्षात ठेवा आणि लक्ष देऊन ऐका. कष्टाची आणि परमार्थाची सोडा तुम्ही लाज, कष्टाची आणि परमार्थाची सोडा तुम्ही लाज, धंद्याला चढवा नम्रतेचा साज, ही शपथ घ्या या कीर्तनामध्ये आज. हे जर केलं तुम्ही आज तर तुम्हीच असाल उद्याच्या पिढीचे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. आज ही पिढी सुधारणं महत्वाचं आहे. महाराज आज आपल्याला घरामध्ये मुलगा सुधारला महाराज की आज तुमच्या जीवनाचं भलं झालं. मुलगा कलेक्टर हो, पण आई वडिलाची कधी पाय धरत नाही तर तुमच्या संस्काराला काहीच अर्थ नाही. महाराज आज एवढं मोठं वैभव उभा केलं या लेकरांनी, दादांचे संस्कार आहेत ते. आज दादांचं एवढं संस्कार लेकरांवर लागले, लेकरांना बंगले बांधले हो, एवढे संस्कार आई बापाचे पाहिजे. आई वडिलांची सेवा करा. आज आई वडिलांचे आशीर्वाद ज्याच्या पाठीशी तो जीवनामध्ये राजा आहे महाराज, राजा आहे की नाही. त्याच्यामुळे आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची ज्यांना सेवा केली त्याला आयुष्यात काही कमी पडलं नाही. आई इथे बसलेल्या माया बहिणी माझ्या सगळ्यांना हात जोडून सांगते, आई एवढ्या मुलींवर संस्कार करा, मुलांवर संस्कार करा. मुलीला एवढं शिकवा, एवढं शिकवा. फक्त मुलीला सांगा, बाई आज समाजामध्ये चालताना तुझ्या बापाची मान कधी खाली नाही झाली पाहिजे, अशा समाजामध्ये जग. आणि मुलाला एक गोष्ट सांगायची, बाळा हे बघ आपल्या बाईसाठी वर्षामध्ये 2 सण येतात. किती सण येतात? 2. एक आहे रक्षाबंधन, दुसरा आहे भाऊबीज. थोडं इको कमी करा दादा. एक आहे रक्षाबंधन, दुसरा आहे भाऊबीज. दोन्ही सण बाई मनवते कुणासाठी? भावासाठी. प्रत्येक रक्षाबंधनाला भाऊबीजेला बाई काय मागता? आई तुम्ही माझ्या बहिणी काय मागता? तुम्ही भावाला साडी मागता? काय मागता? पैसे मागता? नाही. या भाऊबीजेला रक्षाबंधनाला तुम्ही भावाला मागा, दादा मी तुला राखी बांधत आहे ना दादा, मी तुला भाऊबीजेचा करदुडा देत आहे ना दादा, याच्या बदल्यामध्ये मला साडी देऊ नको, पैसे देऊ नको दादा, एका शब्दाची ओवाळणी दे दादा. या राखीचा मान राखून जसं तू माझं रक्षण करतो तसं रस्त्यावरून चालणाऱ्या दुसऱ्याच्याही बहिणीचं रक्षण करशील, ही ओवाळणी मला दे. हे भैया, हे तुमच्या भावाला मागा. आज ही काळाची गरज आहे. त्याच्यामुळे महाराज आज एवढा आनंद वाटला इथे येऊन, या परिवाराचे संस्कार बघून एवढा आनंद वाटला. महाराज घर असावं तर असं असावं है की नाही. शेतकरी माणूस पण काय राजा माणूस है की नाही. दादांसाठी एक वाक्य म्हणावं वाटतं, दादा नोकरीचा सगळेच लोक करतात गाजावाजा, बर का दादा, नोकरीचा सगळेच लोक करतात गाजावाजा, पण खऱ्या अर्थानं शेतकरी राजाच श्रेष्ठ आहे हे तुम्ही सगळ्यांनाच
गाजावाजा बरं का दादा. त्याच्यामुळे तुमच्यासाठी हे वाक्य आहे, कारण शेतकरी हा राजाच आहे हे माणसानं सगळ्यांना दाखवून दिलंय. त्याच्यामुळे या माणसाचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे. दादांचे एवढे आभार मानते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कीर्तन रूपी सेवेला विश्राम देत आहे. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या माऊलींच्या संतांच्या चरणी आई वडिलांच्या चरणी तुम्हा मायबाप शोधांच्या चरणी अर्पण करते. त्याचबरोबर आज इथे ज्या योगानं मला आणण्यात आलं बोलवण्यात आलं त्याबद्दल दादा त्यांचे सगळ्याच परिवार सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. कारण दादांचं हे व्यक्तिमत्व साधारण नाही. तुमच्या समाजामध्ये तुम्हाला भेटलेले हे एक वरदानच म्हणावं लागेल. दादांना मिळालेले पुरस्कार 40 पुरस्कार भारतामध्ये दादांना भेटलेले हे काही कमी नाही. एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण दादांसारखं व्यक्तिमत्व आयुष्यात भेटणं हे फार भाग्याचं काम आहे. सगळ्यांच्या मनापासून आभार. माझे गायनाचार्य मंडळी काय सुंदर तुमचे आवाज. माझे भाग्य समजते मी की आज तुमचं गायन मला ऐकायला भेटलं. काय सुंदर वादन आहे. महाराजांचे मनापासून आभार. आणि महाराज काय सुंदर तुम्ही तयार केलेत हे लेकरं. इकडच्या भागात आले की तुम्हाला येणंच आहे माझ्या कीर्तनाला. त्याच्यामुळे सगळे तुमचे आभार म्हणते आहे की नाही बाबांनो. एवढं सुंदर घडवलंय तुम्ही या लेकरांनो. खरंच खूपच छान खूपच सुंदर. तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आमची साऊंड सिस्टीम मनापासून त्यांचे आभार मानते. त्याचसोबत यूट्यूब चॅनल आमचं मराठी मनोरंजन आमचे शिंदे दादा अतिशय मनापासून दादांचे आभार मानते. कारण महाराज आज आपल्याला जनजनांपर्यंत नेण्याचं काम हे करत आहेत. कारण हे पण एक समाज कार्यच आहे. कारण भगवंताचं नाम जनजनांपर्यंत पोहोचणं याच्यापेक्षा मोठं कोणतं समाज कार्य असणार आहे. त्याच्यामुळे दादांचेही मनापासून आभार मानते. यानंतर याच ठिकाणी भजनाचा कार्यक्रम होईल. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या भजनाचा कार्यक्रम लगेच कीर्तन संपल्यानंतर होईल याची सर्व भाविकांनी नोंद घ्यायची आहे. या आजच्या कार्यक्रमामध्ये कडोले ताईने जे जे महत्वाचे वाक्य सांगितले आपल्या भगिनी आणि माझे शेतकरी बंधू यांनी जे सांगितलेल्या वाक्यामध्ये यातून काहीतरी 10-20% तरी अनुकरण करावं ती करावी. बऱ्याच अडचणी आहेत शेतकऱ्याच्या मागं. तरी लोक ओरडतात शेती परवडत नाही. तर शेती का परवडत त्याची अनेक कारण आहेत. माझं सांगणं आहे तरुण पिढी उठली की सकाळी गावात जाणे गुटखा खाणे दारू पिणे असे बरेचसेच आमचे शेतकऱ्याची मुलं ही दारूमध्ये व्यसनामध्ये चाललेले आहेत. तरी त्यांना कमीत कमी ह्या ताईंनी सांगितलेल्याचा परिणाम व्हावा एवढीच माझी अपेक्षा. जय जवान जय किसान.